नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी आणि ऋषी हे कॅन्टीनमध्ये जेवायला येतात। निंगी आणि बंड्याने जेवणाची सोय केलेली आहे आणि तेवढ्यात कमळीला मात्र अनिकाचं सगळं काही बोलणं आठवतं। अनिका जे काही बोललेली आहे त्याचा विचार ती करत असते, तर निंगी म्हणते की हे बघ कमळी, अनिका जे काही बोललेली आहे त्याचा विचार तू करू नको। ती अनिका शहाणी आहे का? दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय तिला काही वगैरे म्हणजे आनंदच मिळतो दुसऱ्याला त्रास द्यायचा असल्यानंतर। तेव्हा आता कमळी म्हणते की अगं निंगी, हे बघ ती माझ्याबद्दल जे काही बोलली त्याचं मला काही नाही, परंतु आईबद्दल जे काही बोलली ना त्याचं मला वाईट वाटतं। आता निंगी म्हणते की अगं कमळे, हे बघ ते सुद्धा मला कळतं, परंतु ह्या माकडिनी सारख्या लोकांच्या तोंडाला न लागलेलंच बरं असतं। तूच म्हणत असते की अशा लोकांना उत्तर मात्र आता शब्दातून नाही तर आपल्याला मिळालेल्या यशामधून द्यायचं असतं। बंड्या म्हणतो की हो कमळी, जसं आज तू प्रत्युत्तर दिले ना एकदम तसं। हे बघ आता मात्र तू जसं उत्तर दिलं, मला नाही वाटत की अनिका एक दोन दिवस कुणाशी बोलत म्हणून। मात्र आता सगळेजण हसतात आणि तेवढ्यात ऋषीच्या मोबाईलवर कॉल येतो। तेव्हा तो फोन उचलतो, तेव्हा मात्र आता इकडे ऋषीला फोन आलेला असतो, तो म्हणजे त्याचा जो काही आता तो मित्र आहे। गाडीची चौकशी करण्याबद्दल त्या नंबरची चौकशी करण्यासाठी सांगितलेलं असतं की ती गाडी नक्की कोणाची आहे काय हे सगळं काही। आणि तेवढ्यात मात्र आता ऋषी म्हणतो की हे बघा लवकरात लवकर ती गाडी कोणाची आहे हे सगळं काही समजलं पाहिजे। तेव्हा तो मित्र म्हणतो की हो साहेबांशी बोलणं झालं, पण थोडंसं चेरीमरी म्हणजे पैशाचं काम करावं लागेल। तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे मी त्याची व्यवस्था करतो, परंतु लवकरात लवकर हे काम झालंच पाहिजे। तेव्हा आता ऋषी ठीक आहे असे बोलून फोन ठेवतो। त्यानंतर कमळी विचारते की काय झालं, काही कळाले का? त्यावरती लगेच आता ऋषी म्हणतो की नाही, परंतु लवकरात लवकर सगळं काही होईल असं वाटतं। तेव्हा आता निंगी ही आई तुळजाईला हात जोडते आणि म्हणते की जे सापडेल ते सापडेल, आणि हे बघ आता आपण हॉस्टेलला लवकरात लवकर जाऊया आणि एकदा आपली सगळी काही काम उरकली आहे तर अभ्यासाला सुद्धा सुरुवात होईल। आणि तेवढ्यात बंड्या म्हणून जातो की हो, आणि एकदा तुमची सगळी काही काम झाल्यानंतर आजोबांना सुद्धा भेटून या। तेव्हा हे ऐकल्यानंतर कमळी विचारते की काय झालं बंड्या, तू काय म्हटलास, आजोबांना नक्की काय झालं? तेव्हा ऋषी डोक्याला हात लावतो, बंड्या आपला सहजपणे बोलून जातो। तेव्हा आता कमळी विचारते की अरे बंड्या काय झालं आजोबांना, आणि ऋषीला सुद्धा विचारते की ऋषी सर अहो बोला नक्की काय झालं, तुम्ही माझ्यापासून काय लपवता? तेव्हा मात्र आता ऋषी म्हणतो की काही नाही, शांत हो कमळी, आजोबांचा ऍक्सिडेंट झाला होता। हे ऐकल्यानंतर मात्र आता कमळीला फार मोठा धक्काच बसतो, त्यामुळे त्यांची तब्येत जरा वीक आहे आणि घडलेला सगळा काही प्रकार मात्र आता हा म्हणजे कमळीला सांगितलं जातो। कमळी म्हणते की काय बोलतात, आणि तुम्ही त्याबद्दल मला काहीच सांगितलं कसं नाही? आणि ऋषी मात्र तिला सगळं काही समजतं। हे ऐकून आता कमळीला फार वाईट वाटतं, आजोबांची काळजी वाटते। त्यानंतर इकडे राजन आजोबांची सगळी काही आता अगदी त्यांचे म्हणजे त्यांना जेवण वगैरे भरून त्यांना झोपी वगैरे लावून त्यांच्या अंगावर शाल वगैरे टाकतो। आणि तेवढ्यात आई कुठपर्यंत पोहोचली म्हणून तिला फोन करतो। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी फोन उचलते आणि बोल ना राजन असं म्हणते। तर राजन विचारतो की अगं आई तू कशी आहेस आणि कामाचं नियोजन कसं झालेलं आहे, पण मला सांग तू परत कधी येणार आहे? तर तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अरे काम सगळं व्यवस्थित झालेलं आहे, मी संध्याकाळपर्यंत पोहोचेल। आणि मला एक गोष्ट सांग, बाबांची तब्येत कशी आहे, त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा वगैरे आहे का? राजन खुशच म्हणतो की हो आई त्यांची तब्येत बरी आहे आणि तब्येतीमध्ये सुद्धा सुधारणा होत आहे। चक्क अगं आई त्यांनी बोटांची हालचाल केली। हे ऐकून अन्नपूर्णाला फारच आनंद होतो। अन्नपूर्णा खुश होत म्हणते की एक काम कर, तू जरा व्हिडिओ कॉल कर, मला त्यांना बघायचं आहे। आणि तेवढ्यात राजन आता व्हिडिओ कॉल करतो आणि बाबांना म्हणतो की बाबा आईला व्हिडिओ कॉल केलेला आहे। तेव्हा अन्नपूर्णा आता म्हणते की मी बोलते, अन्नपूर्णा बोलते आणि बोला ना। तेव्हा आता बाबा फक्त बघत असतात, त्यांना काही रिॲक्ट होत येत नसतं। तेव्हा राजन म्हणतो की आई हे बघ बाबा लवकरच बरे होतील। तर अन्नपूर्णा खुशच म्हणते की खरंच तुझ्या तोंडामध्ये साखर पडो आणि हे लवकरात लवकर देव कृपा करो। तेव्हा राजन म्हणतो की आई तसंच होईल आणि चल मी तुला एअरपोर्टला आणायला येतो। तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की ठीक आहे ठेवते मी फोन आता। राजन खुशच बाय करतो आणि फोन ठेवतो आणि तो गोविंदला आवाज देतो। गोविंद आता येतो आणि काही सर बोला ना असं म्हणतो। तेव्हा राजन म्हणतो की मी आईला आणायला एअरपोर्टवर चाललो, त्यामुळे तू हे बघ मला येईपर्यंत बाबांची काळजी घे, बाबांना एकटं सोडू नकोस, इथेच थांब। तेव्हा गोविंद हो असं म्हणतो, तर राजन बाबांना म्हणतो की मी आईला घेऊन येतो। त्यानंतर आता इकडे निंगी ही कमळीला सांगते की हे बघ कमळी, आम्ही तुला खरंच काही बोललो नाही, कारण आबा गेल्याचं दुःख तुला तर होतंच आणि त्यात म्हणजे हे सरू काकीचं असं झालं, त्यामुळे खरंच आम्ही तुला हे टेन्शन मध्ये नाही सांगू शकलो, कुठल्या तोंडाने तुला सांगणार होतो। आता कमळी म्हणते की म्हणजे आजी आणि राजन काका इतकं टेन्शन असून सुद्धा
मला भेटायला आले होते तर त्यामुळे ठीक आहे, मला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायला गेलंच पाहिजे. तेव्हा निंगी म्हणते की मी सुद्धा येते. तेव्हा दोघेही तिकडे जायला निघतात आणि कमळी ऋषी सरांना म्हणते की तुम्ही येतात का. ऋषी म्हणतो की नाही, माझं एक काम आहे, मी नंतर येतो, तुम्ही पुढे व्हा. तर कमळी म्हणते की ठीक आहे. तो असे बोलून आता कमळी आणि निंगी दोघेही आता आजोबांना भेटायला निघून येतात. तेवढ्यात मात्र आता ऋषी बंड्याला म्हणतो की आपण दोघं RTO ऑफिसला जाणार आहोत आणि तिकडे आपल्याला भेटायला बोलवलं. तेवढ्यात बंड्या म्हणतो की ऋषी भाऊ, तुम्ही हे मात्र कमळी सोबत समोर असताना का बोलला नाहीत. तेव्हा ऋषी म्हणतो की अरे, त्या एजंटला पैसे द्यावे लागतील. कमळीला जर हे समजलं असतं तर तिने पैसे देऊन दिले असते का. चल असे बोलून आता ते दोघे तिकडे निघून जातात. त्यानंतर इकडे आता अनिका रूम मध्ये असते. कामिनी रागिनी तिला समजावतात. अनिका ऐकायला तयारच नसते. तुम्ही मला शांत बसवायचं नाही, मी त्यांचा खून करून टाकेल, त्यांना मारून टाकेल. ऋषीने आणि कमळीने चांगला धडा मात्र अनिकाला शिकवलेला असतो आणि त्यामुळे ती जरा जास्तच रिॲक्ट होते. कामिनी आणि रागिनी तिला म्हणतात की अगं जरा शांत हो. अनिका ऐकायला तयारच नसते आणि हे बघ, असं काही वेडेवाकडे विचार करू नको, शांत हो बरं. म्हणून कामिनी तिला हाताला धरते आणि बेडवर बसवते आणि हे बघ, शांत राहायचं. त्या ऋषी आणि कमळीला कसं वेगळं करायचं आहे हे माझ्याकडे लागलेलं आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. कामिनी तिला म्हणते की ऋषी आणि कमळीला वेगळं कसं करायचं आहे माझं काम आहे, तू फक्त शांत हो. अनिका म्हणते की हो, तू मला प्रॉमिस कर, तू त्या दोघांना वेगळं करून राहशील ना. तेव्हा कामिनी म्हणते की हो नक्कीच. तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देऊन तिला पाणी प्यायला सांगते आणि शांत व्हायला सांगते. रागिनी मात्र आता शांत बसलेली असते. हे सर्व ती बघत असते. रागिनी हसत असते तर कामिनी म्हणते की मी तुला प्रॉमिस करते, ऋषी आणि कमळी कितीही एकत्र आले तरी सुद्धा त्यांना वेगळं काम करण्याचं कोणाचं आहे, त्यांना वेगळं मी नक्की करेल. त्यांना वेगळं करण्याचं काम माझं आहे, तू फक्त आता तुझा मूड खराब करू नको. आणि हे बघ, अगं पार्टी आहे आपल्या घरी, मग कसं राहिलं पाहिजे बरं. तर रागिनी पुढे येते. रागिनी म्हणते की हो ना राजा, अगं पार्टी आहे त्यामुळे तू पार्टीमध्ये एन्जॉय कर. अगं तुझ्या ग्रॅनी आजीने स्पेशली तुझ्यासाठी आणि तुझ्या मैत्रिणीसाठी पार्टी ठेवलेली आहे, त्यामुळे तू त्या गावछापचा विषय काढून हे सगळं स्पॉइल करू नको. तेव्हा कामिनी म्हणते की हे बघ, कमळी आता मुंबईत आलेली आहे, मग मुंबईत आल्यानंतर तिचं काय करायचं याची जबाबदारी कुणाची असेल तर ती कामिनीची. माझ्या डाव्या हाताचा तो खेळ आहे, त्यामुळे कामिनी आता हसत असते आणि अनिकाला म्हणते की जा तू. तेव्हा रागिनी अनिकाच्या हाताला धरते, तिला पार्टीमध्ये एन्जॉय करायला घेऊन जाते. तेव्हा अनिका थँक्यू ग्रॅनी आजी असे म्हणत निघून जाते. तेव्हा अनिका तयार होऊन मस्त पार्टीमध्ये डान्स करायला येते. रागिनी, अनिका, तिच्या मैत्रिणी आणि तिचे काही बाकीचे फ्रेंड्स आहेत, सगळेजण मात्र मोठमोठ्याने आता म्युझिक लावून आता डान्स करत असतात. आणि तेवढ्यात गोविंद तिथे धावतच येतो आणि ओ मॅडम आवाज कमी करा, आवाज कमी करा असं म्हणत असतो. तेव्हा कोणी मात्र आता गोविंदकडे लक्ष देत नसतं. तेव्हा आता अनिका मात्र आता गोविंद जवळ येते आणि म्हणते की काय रे, काय सुरू आहे तुझं. तेव्हा गोविंद म्हणतो की आजोबांना या आवाजाचा त्रास होतोय, प्लीज आवाज कमी करा. तेव्हा अनिका म्हणते की मला शिकू नकोस, जा बरं तू तिकडे. हे बघ, तू आता मला शिकवणार आहे का, शट अप, तू मला ऑर्डर द्यायची नाही. म्हणून आता परत डान्स करायला येते. तर गोविंद पुन्हा तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम, मी तुम्हाला ऑर्डर नाही देत, परंतु खरंच आजोबांना त्रास होतोय, तुम्हाला विनंती करतो की आवाज कमी करा. आणि ह्या आवाजामुळे राजन सरांना खूप अस्वस्थ होत आहे, हे जर राजन सरांना कळलं तर मात्र ते खूपच चिडतील माझ्यावर. अनिका गोविंदवरच ओरडते की डॅडच्या नावाने मात्र तू अतिशहाणपणा करू नको, मी तुला सांगून ठेवते आणि जा आत्ताच्या आत्ता इथून जा. तेव्हा आता गोविंद पुन्हा म्हणतो की मॅडम माझं ऐका, परंतु अनिका रागाने म्हणते की तू आता माझा मूड आहे स्पॉइल करतो. गोविंद आता पुन्हा रिक्वेस्ट करतो, म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो की प्लीज. तेव्हा अनिका आता भडकते आणि म्हणते की तू असं नाही ऐक. तेव्हा आता अनिका म्हणते की तू असं नाही ऐकायचा, म्हणून मात्र ती एक काठी घेऊन येते आणि गोविंदला जोरजोराने मारत असते. आता रागिनी म्हणते की तू काय करतेस. आता अनिकाच्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात की तू काय करतेस. तेव्हा आता अनिका म्हणते की तुम्हाला डान्स बघायचा होता ना, याचा मग बघा डान्स. आणि जोरजोराने मात्र बिचाऱ्या गोविंदला मारत असते. तेव्हा बिचारा आता नको, मी काय केलं म्हणून आता विनवण्या करत असतो की मला सोडा म्हणून. मस्त आता सगळेजणी डान्स करत असतात आणि अनिका बिचाऱ्या गोविंदला मारत असते. आणि तेवढ्यात तेथे कमळी येते आणि कमळी मात्र अनिकाच्या हातातील काठी धरते. तेव्हा रागिनी आणि कमळी, अनिका ह्या सगळेजणी शॉक होऊन बघत असतात. अनिकाच्या हातातील काठी हिसकावून घेते आणि ती काठी फेकून देते आणि त्या दादांना मात्र गोविंद दादांना उठवते सावकाश. बिचारे गोविंद दादा आता त्यांना खूप लागलेलं असतं, कमळी मात्र त्यांना हाताला धरून उठवते आणि तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला जास्त लागलं ते नाही म्हणून त्यांची विचारपूस करते. आणि तेव्हा आता गोविंद दादा म्हणतात की नाही मी ठीक आहे. तेव्हा अनिका रागाने म्हणते की ए गावछाप, माझ्या घरामध्ये तू काय करते, चल निघ इथून. तेव्हा आता कमळी रागाने म्हणते की काय ग, तू का मारत होतीस त्याला. तेव्हा आता अनिका रागाने म्हणते की मला प्रश्न विचारायचे नाहीच, चल निघ इथून, चालती हो, येथे कशाला आलीस. आणि मी तुला दुपारी मज्जा म्हणून बोलले होते, माझ्या घरामध्ये पार्टी आहे आणि भिकारी म्हणून लगेच तू पार्टीला आलीस. निंगी रागाने म्हणते की अनिका नीट बोलायचं,
अनिका म्हणते की ए चमची तू गप्प बसायचं, आणि कमळीला म्हणते की गावछाप आता मात्र आम्ही भीक देणं बंद केलं, त्यामुळे तू मात्र आमच्याकडून काही असं म्हणजे अपेक्षा वगैरे करू नको, चल निघ इथून. तेव्हा कमळी रागाने म्हणते की ए चिवचिवाट, इथे मात्र मी तुझी भीक घ्यायला नाही आले, आजोबा आजारी आहे म्हणून आले, त्यांना बघायला आलो. तेव्हा मात्र आता अनिका रागाने म्हणते की हे गावछाप हे माझं घर आहे, त्यामुळे तू मात्र मला माझ्या घरामध्ये शिकू नकोस. तेवढ्यात गोविंद म्हणतो की हो ना, मी सुद्धा केव्हापासून मॅडमला तेच समजावतो. तेव्हा अनिका रागाने गोविंदवर सुद्धा ओरडते. मी म्हणते की म्हणूनच तू त्यांना मारलंस. तर कमळी रागाने म्हणते की काय ग अनिका, तुला हे सर्व असं वागताना लाज कशी वाटत नाही. कमळी मात्र आता अनिकाला बोलत असते, अगं असं काही वागतेस, कुठे फेडशील हे. तेव्हा आता लगेच अनिका म्हणते की हो का, अगं खूप दिवस झाले होते, तुझं आता हे लेक्चर ऐकायचं बाकी होतं, बोल ना आता लेक्चर बद्दल. गावछाप लायकीत राहायचं आहे. तेव्हा आता निंगी म्हणते की कोणाची काय लायकी आहे हे मात्र कळतंच. तेव्हा लगेच आता अनिका म्हणते की तू अशी नाही ऐकणार. तेवढ्यात मात्र आता तेथील एक जी काही बॉटल आहे तर ती मात्र फोडते आणि कमळीला मारायला घेते. आणि तेवढ्यात आता अन्नपूर्णा आजी राजन तेथे येतात. अन्नपूर्णा आजी रागाने आता तिचा हात धरते आणि म्हणते की काय ग, काय कसला नालायकपणा चालू आहे, घरामध्ये तुझे आजोबा आजारी आहे हे सुद्धा तुला नाही कळत. तेवढ्यात रागिनी मात्र मध्ये बोलायला जाते की आहो आई. तेव्हा अन्नपूर्णा आजी रागाने म्हणते की रागिनी तू गप्प बस, आणि ही असं चुकीचं वागते तरी सुद्धा तिच्या चुकाचं समर्थन तू करते आणि तिला मात्र अगदी पाठीशी घालत असते. म्हणूनच मात्र आता ही शेपारलेली आहे, लक्षात ठेव. हे बघ काय ग, जरा सुद्धा लाज कशी वाटत नाही तुला. आणि तेवढ्यात मात्र आता कमळी म्हणते की हे बघ आजी, आजोबांना भेटायला आलो. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की चल माझ्या सोबत चल. त्यानंतर मात्र राजन आता तेथे पार्टीमध्ये आलेल्या अनिकाच्या सगळ्या फ्रेंड्सला म्हणतो की पार्टी संपलेली आहे, सगळ्यांनी मात्र आपापल्या घरी जाऊ शकते. तेव्हा तर सगळे फ्रेंड्स निघून जातात. तर आता अनिकाला मात्र खूपच राग येतो. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी कमळीला घेऊन मात्र इकडे आता बाबांच्या रूम मध्ये येते. तेव्हा आता कमळी बाबांकडे बघते आणि अन्नपूर्णा आजीला म्हणते की एवढं सगळं काही झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही मला का सांगितलं नसेल. आता अन्नपूर्णा आजी म्हणते की बाळा अगं मी तुला कसं कळवणार होते, तू मात्र इतक्या आनंदामध्ये आपल्या गावाला गेली होती, तेथे पोहोचल्यानंतर तुला तुझ्या आजोबाबद्दल कळालं आणि हे बघ त्यानंतर मात्र तुझ्या आईचं दुःख तुला झालं, तू स्वतःच दुःखामध्ये होते, म्हणून मी तुला आता येथील दुःखाबद्दल कसं सांगणार होते आणि आणखीन त्रास आणखीन टेन्शन कसे देणार होते बरं. आता कमळी म्हणते की आजी तुम्ही असं का करतात, तुमचे आणि आजोबांची काळजी घेणे माझ्यासाठी त्रास नाही. त्यानंतर आता कमळी आजोबांचा हात धरते आणि आपल्या डोक्याला लावते आणि आजोबांना म्हणते की आजोबा माझ्याकडे बघा, तुमची कमळी घरी आलेली आहे, मी आलो आणि हे बघा आजोबा तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे, तुम्हाला सगळ्यांशी गप्पा करायच्या आहेत, माझ्याशी गप्पा करायच्या आहेत, माझी पूर्ण खात्री आहे की आई तुळजाई लवकरच तुम्हाला बरं करेल. तेव्हा आता कमळी ही आजी आणि राजनला विचारते की काका आजी नक्की काय झालं होतं, काही तपास वगैरे केलात का, की यांचा अपघात करण्यामागे कोण होता. तेव्हा आता लगेच राजन म्हणतो की पोलिसांचं असं म्हणणं आहे कदाचित हा एक मोठा अपघात असा. अन्नपूर्णा म्हणते की आम्हाला ते काही पटलेले नाही, त्यामुळे आम्ही पोलिसांना तपास चालू ठेवायला लावलेला आहे. कमळी विचारते की पण डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, ते काय म्हणतात. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की कदाचित ते उद्या सुद्धा बरे होतील आणि काही वर्ष सुद्धा लागतील. अन्नपूर्णा आजी आता असं अगदी बाबांकडे बघत म्हणत आहे. आता कमळी म्हणते की नाही, आपण मात्र असं म्हणायचं की आजोबा लवकरात लवकर बरे होतील, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे की ते आजोबांना लवकरात लवकर बरं करतील. आजोबांना म्हणते की हो की नाही आजोबा, आता मात्र आपल्याला खूप मजा करायची आहे, अंगणामध्ये असताना आपण कसं चहा प्यायचं हे बघा आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण पहिल्यासारखे एकदम आता अंगणामध्ये मजा करूयात. आणि तेवढ्यात आजोबा मात्र कमळीच्या हातामध्ये हात आहे आणि बोटं हलवतात. तेव्हा आता कमळीला फारच आनंद होतो, ती खुशच म्हणते की अहो आजी, बाबांनी आता बोटं हलवली. कमळीला फारच आनंद होतो. ती आजोबांना विचारते की आजोबा तुम्ही नक्की ऐकतात ना आमचं. हो आजोबा बोला ना. तेव्हा अन्नपूर्णा आजी सुद्धा खुशच म्हणते की अहो बोला ना, जे काही बोलतो ते तुम्ही ऐकतात ना, आम्ही पाहिलं की तुम्ही बोटं हलवली आणि आम्ही जे काही बोलतो ते तुम्ही बघितलं, ऐकलत ना. बघितलंस का कोण आलेलं आहे, आपली कमळी तुम्हाला भेटायला आलेली आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की आजोबा अहो मला माहिती आहे की तुम्ही किती जिद्दी आहात आणि मी सुद्धा तुमचीच नात आहे, बघतच राहा, मी तुम्हाला लवकरात लवकर बरं करेलच. नंतर इकडे अनिका जेव्हा रूम मध्ये येते तर अनिकाचा खूपच तमाशा सुरू असतो. इकडे तिकडे आता पिलो फेकून देत असते आणि जोर जोराने आता अगदी आजीच्या नावाने ओरडत असते. ती मॅड आजी आली आणि तिने मला सगळ्यांच्या समोर अपमान केला. हे सगळं कुणामुळे झालं तर त्या गावच्या कमळीमुळे, तिच्यामुळे मात्र आता या मॅड आजीने माझ्यावर राग काढला. हे झालं तरी तिला आता मारून टाकावंच लागेल. तेव्हा कामिनी आणि रागिनी अनिकाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण अनिका ऐकायला तयार नसते. फक्त कमळीचा राग करून काही उपयोग नाही.
राग मात्र कोणाचा करायचा तर तिच्या पाठीशी असणाऱ्यांचा. आणि हे फक्त कमळीची पाठीशी कोण आहे? अन्नपूर्णा आहे, राजन आहे आणि तो ऋषी सुद्धा आहे. त्यामुळे मात्र तिची इतकी हिंमत होते. तेव्हा आता अनिका म्हणते की हे सर्व तुला कळले, मग कर ना काहीतरी तू तरी. अगं त्या ऋषीला त्या कमळीपासून दूर कर. तेव्हा कामिनी म्हणते की अगं नुसतं ऋषीला तिच्यापासून वेगळं केलं तर काही होत नसते. ऋषी तर आहेच तिच्या पाठीशी, परंतु आणखीन तिच्या पाठीशी असणाऱ्याला प्रत्येकाला वेगळं तर करावंच लागेल. एकदा की माणसाची हिंमत खचली तर आपोआप सगळ्या काही गोष्टी आता होतात. त्याला जेव्हा समजतं की आपल्या बाजूने कोणीच नाही तेव्हा तो आपोआप खचून जातो. तेव्हा रागिनी म्हणते की आई तू काय बोलतेस? तुला खरंच असं वाटतं की ती म्हातारी आपल्या कंट्रोलमध्ये येईल म्हणून? सिरियसली तुला असं वाटतं का? तर कामिनी म्हणते की तिच्या हातामध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे तीच गोष्ट आपल्याला काढून घ्यावी लागेल. म्हणजे कसं की या घराची सत्ता कुणाच्या हातात आहे? तर रागिनी म्हणते की त्या थर्डीच्या हातात. कामिनी म्हणते की मग तो कारभार तिच्या हातात आहे तर तो कारभार आपण तिच्या हातातून जर काढून घेतलात. रागिनी विचारते की पण हे सगळं कसं करणार आहे? तेव्हा आता कामिनी म्हणते की आता काही बोलायचं नाही तर आता करून दाखवायचं. तुम्ही फक्त बघत राहा. त्यानंतर इकडे कामिनी म्हणजे अन्नपूर्णा आजी आणि कमळी बाहेर येतात, गप्पा करत असतात. कमळी म्हणते की हे बघा आता फक्त थोडे दिवस. आता मी जेव्हा आतमध्ये आजोबांजवळ होते त्यांना औषध वगैरे दिलं होतं तेव्हा मात्र त्यांनी परत माझ्या हातामध्ये हात दिला होता. लवकरच आजोबा बरे होते. स्वतःच्या पायावर ते उभे राहतात की नाही बघतच राहा तुम्ही. तेव्हा अन्नपूर्णा आजीला खूप आनंद होतो. अन्नपूर्णा आजींच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा कमळी विचारते की काय झालं? तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की खरंच ना कमळी मी तुला खरं सांगते की मला मनापासून हे सर्व वाटतं. माझी मोठी नात असती तर ती तुझ्यासारखीच असते. एकदम अशी समजूतदार, कष्टाळू, कायम दुसऱ्याचा विचार करणारी, दुसऱ्याला मदत करणारी आणि दुसऱ्यासाठी धावून जाणारी. हे बघ कमळी तुझं आणि माझं रक्ताचं नातं नाही पण तरी सुद्धा नातच तुला मानते. हे बघ जरीही रक्ताचं नातं नसलं पण तरी सुद्धा मनानं जुळलेली नाती फार मोठी असतात. माणूस ते कमवतो. तेव्हा आता हे नातं तू कमवलेलं आहे. त्या दिवसाचं मात्र मला राहून राहून खूपच वाईट वाटतं. त्या दिवशी मात्र मला काय झालं होतं काहीच कळत नव्हतं. माझं डोकं ठिकाण्यावर नव्हतं. त्या दिवशी खरंच मी खूप मोठी चूक केली की तुला या घरातून बाहेर काढलं. जरी तू खोटी नात बनून या घरात आली होती पण खरी नात इतकं जीव लावणार नाही इतकं तू मला जीव लावलं होतं. तुम्हाला आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद दिला होता. तेव्हा आता कमळी म्हणते की आजी ते म्हणतात ना जे काही होतं घडतं तर ते चांगल्यासाठीच होतं आणि त्या दिवशी जर इतकं घडलं नसतं तर आज आपलं नातं इतकं घट्ट झालं असतं का? माझं मात्र तुम्हाला आजी म्हणणं कधीच नाही बदलणार. ते कोणाला आवडो किंवा नाही आवडो. तेव्हा असे बोलून आता दोघे एकमेकींना घट्ट मिठी मारतात. शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.